नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सुषमा आर्ट क्रिएशनमध्ये. आज आपण पफ स्लीव्ज बघणार आहोत. तेही अगदी झटपट आणि अगदी 10 मिनटात तयार होईल. तर इथं मी बघा ही आपली साधी स्लीव्ज घेतली आहे आणि त्याच्यापेक्षा 1.5 इंच जास्त असं वरती कापड घेतलं आहे आणि आपल्याला पफ येण्यासाठी मी 7 इंच जास्त घेतले. तर या प्रकारे मी अशी ही 4 फोल्ड आहे. ह्यात आपल्या 2 बाह्या निघणार आहेत. तर ह्या बघा वेगवेगळी बाही मी असे कापून घेतलेली आहे. 2 भाग वेगवेगळे करून घेतले आणि खालच्या बाजूने पण मी अशा सरळ करून घेते व्यवस्थित. तर या प्रकारे असं मी सगळं व्यवस्थित कट करून घेतले. ह्या बाहीला मला थोडं जोड द्यायचा आहे, तो मी त्यासाठी तसं लावले. नंतर मग ते मी शिवून तुम्हाला दाखवेनच. तर हे बघा 4 पदरी आहेत हे सगळं, म्हणजे आपल्या 2 बाह्या निघणार आहेत ह्यात. आता ह्या प्रकारे असं आपण हे बाहीचा आकार देऊन कट करून घेणार आहे. तुम्ही या प्रकारे असं कट करून घ्या. तर ह्या आपल्या 2 बाह्या तयार झालेल्या आहेत. आता मध्ये असा नॉचेस देणार आहे. तर ही मी बाही शिवून घेतली आहे. तर हे बघा मी 7 इंच जास्त घेतलेलं आहे आणि उंची आपल्या साध्या बाहीपेक्षा जे आपण स्लीव्सला जी पफ करणार आहोत ती 1.5 इंच जास्त घेतलेली आहे. तर हे 7 इंच जे आपण पफ करणार आहेत त्याला असे नॉचेस मारून घेतलेत, म्हणजे आपण तेवढ्याच भागामध्ये फक्त प्लेट्स देणार आहोत. तर या पद्धतीने असं ही बाही पूर्ण अशी ओपन करून घेतली मी. व्यवस्थित नॉचेस देऊन घेतले आणि आता ह्याला मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहेत. तर या पद्धतीने आपण असं छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं. हे बघा ह्या पद्धतीने मी अशा प्लेट्स टाकलेले आहेत. अगदी सावकाश प्लेट्स टाकायच्या, जास्त गडबड करायची नाही. नॉर्मली तुम्हाला प्लेट्स टाकता येत असतील अशा अगदी अर्धा इंच आतमध्ये घेऊन ह्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. आपण जिथपर्यंत नॉचेस दिले आहेत तिथपर्यंत ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्यात आपल्याला. ते बघा वरच्या साईडने मी टाकून घेतलं. इथं मला थोडं कमी वाटतं त्याच्यामुळे मी इथं एक प्लेट टाकून घेते. तर या प्रकारे असं आता खाली आपल्या बॉटमच्या साईडला पण आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्यात. पण आपण वरती ज्या साईडला प्लेट्स केलेले आहेत तोंड, त्याचं उलट्या साईडला आपल्याला खालच्या साईडनी प्लेट्स टाकायचे. त्यामुळे काय होतं, आपल्या स्लीव्हला पफ इतका मस्त येतो ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर या प्रकारे अशा उलट्या साईडला प्लेट्स टाकायच्या. वरच्या साईडची तोंड जर उजव्या साईडला असतील तर खालच्या साईडची डाव्या साईडला करायची. आता ही माझी सगळ्या प्लेट्स टाकून झाल्यात. आता आपली ही नॉर्मल बाही आहे ती मी याच्यावर व्यवस्थित ठेवून घेतली आणि आता आपण ही खालच्या साईडनी अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची. प्लेट्स व्यवस्थित सरकवत त्या दुमडल्या जाणार नाही त्याची काळजी घेत आपण व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची. या प्रकारे असं जास्तीचं कापड कट करून टाकायचं आणि इथं एक तुम्ही दाब टिप पण मारू शकता, पण मला नाही गरज एवढी वाटली त्याच्यामुळे मी आहे अशी टिप मारून घेतली व्यवस्थित. तुम्ही एक दाब टिप मारून घ्या त्याच्यावर आणि मग असं दुमडून व्यवस्थित टिप मारून घ्या. तर या प्रकारे सावकाश सावकाश अशी टिप मारत ही टिप मारून घेतली. आता ह्या साडीला अशी बॉर्डर होती ती मला खूप छान वाटली, त्याच्यामुळे मी अशी ही
ह्याला अशी डिझाईन व्हावी म्हणून मी अशी तिला निम्मी कट करून घेतली आणि अशी या प्रकारे अशी खालच्या साईडने तिला लावून घेणार आहे आता. त्यामुळे या बाहीला खूप सुंदर लुक आला. तुम्ही जरी तुमच्या लेस नसेल अशी मिळालेली तरी तुम्ही वेगळी कुठलीही लेस दुकानातून आणून लावू शकता. तर या प्रकारे मी अशी ही लेस याला अशी चारही बाजूने अटॅच करून घेतली व्यवस्थित. त्यामुळं आपली बाही खूप सुंदर दिसते. हे बघा आपल्या मेन बाहीपेक्षा आपल्या जे मेन फॅब्रिक आहे ते आपण जास्त ठेवलेलं आहे. त्याचं वरच्या साईडला 1-1.5 इंच वर आलेलं आहे. तर हे आता असं जोडताना हे बघा इथं व्यवस्थित बघा. फक्त ही बाही आपण आतल्या साईडला सरकवून आपल्या अस्तरच्या बाहीला व्यवस्थित अशी अटॅच करून घ्यायची. यामुळे काय होईल, तुमच्या बाहीला पफ अगदी मस्त येईल. हे बघा एक प्रकारे ही बाही अशी आतल्या साईडला सरकवून ही बाही अशी मी जशी मारली टिप तशी मारून घ्या. तर ही बघा किती सुंदर बाही तयार झाली. तर अशाच प्रकारे मी दुसरी ही बाही तयार केली आहे आणि ही ब्लाऊजला जोडल्या बघा किती सुंदर दिसते. तुम्हाला जर ही माझी पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.